नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, तुम्ही बघताय आत्ता माझ्याबरोबर कोण आहेत ते हर्षदाताई खानविलकर आणि तुषार रवी. आणि मी तुमच्या दोघांचं अभिनंदन ह्याच्यासाठी करतो, आपण महिन्याभरापूर्वी पुण्यात भेटलो होतो तुमच्या महासंगमला, आणि तारांगणवर तुमचे जे व्हिडिओ आम्ही अपलोड केले त्याला इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे प्रेक्षकांचा. तर मला तुम्हाला ते भेटून सांगायचं होतं. तारांगणचं इतका अमाप असा रसिक प्रेक्षक आहे की ते प्रेम आता आम्हालाही मिळतंय. आणि मला तुमच्या म्हणजे आम्ही तुमचा व्हिडिओ अपलोड केला की धडाधड व्ह्यूज सुरूच होतात तुम्हाला. म्हणजे तुमच्या दोघांची पॉप्युलॅरिटी बघा. प्रेम प्रेम अगदी. आणि आज आपण भेटलो होळीच्या निमित्ताने. सुरुवात करतो की कशी होती तुमची लहानपणीची होळी रंगपंचमी? होळी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण एकतर माझ्या आवडीचं सण, म्हणजे मुळातच सगळे सण मला आवडतात, पण माझा जन्म लालबाग काळा चौकीचा, तर त्यामुळे ती होळी अशी कधी पर्सनल नसते, ती चाळीची असते. त्यामुळे माझ्यासाठी लहानपणापासून रंगाने तर खेळायचंच आहे, चिंब भिजायचं आहे, आणि पप्पाबरोबर जे काही म्युझिक चालू असेल, मग ते खैके पान बनाव गाणं असेल, नाही तर वाजंत्री वाजवत असतील, नाचायचंय. नाच येत नाही पण नाचायचं आहे, तल्लीन व्हायचं आहे, धमाल करायची आहे. सो अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा माझे वडील असेपर्यंत ही माझी खूप विविड मेमरी आहे की रंगपंचमीची आम्ही दोघांनीही आतुरतेने वाट पाहायचो, आणि रंग सकाळी उठून पहिलं खाली जायचं, रंग खेळायचा आणि नाचायचं. तुम्ही सर्वात जास्त रंग कोणाला लावलाय आणि तुम्हाला कोणी लावला? माझ्या पप्पालाच, आणि त्याच्यानंतर अर्थात संजय आणि माझा भाचा आहे कुशल. तर सुरुवातीचा एक काळ होता जेव्हा त्याला अजिबात आवडायचं नाही, लहान असताना नाही 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 आणि मग हळूहळू जसे मोठे होतो आपण, मित्र वाढायला लागतात, मित्र तर रंगपंचमी खेळतातच, मग आपल्याला काही पर्याय नसते, मग हळूहळू त्यांनी ते आम्हाला, आणि आता येस ऑफकोर्स उठल्यानंतर पहिल्यांदा रंग त्याला लावतेच मी. तुषार, तुझ्या आठवणी काय? आता मी सुद्धा लहानपण माझं सायन कोळीवाडा भागात गेलं चाळीमध्ये, त्यामुळे एकतर अजिबात कुठलंही म्हणजे असा कुठलाही सण किंवा असं कुठलंही तिकडे जे काही आपण आमचं सेलिब्रेशन असायचं ते असं ठरवून नसायचं, ते इतके उत्स्फूर्तता त्यात होती. प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी कशी काय कोणाशी काही एक मजा करता येईल, कोणाला काही किती जास्त सतवता येईल, किती जास्त कोणाला त्रास देता येईल, अशा प्रकारे लहानपणी सगळं प्लॅनिंग व्हायचं. आणि त्यात अर्थात रंग पाणी या तर गोष्टी असायच्याच, पण तेव्हा म्हणजे मी आता जरा थोडासा विचार केला की वाटतं अरे बापरे कसं काय, पण त्यावेळेस सगळ्या गोष्टी ते रंग ऑर्गॅनिक वगैरे हे हल्ली आले, किंवा रंगाची ॲलर्जी वगैरे, तेव्हा लहानपणी ॲलर्जी वगैरे कसलीच नसायची ना. कसली ॲलर्जी म्हणजे काय काही व्हायचंच नाही. ती माती असो, ते कुठलाही रंग असो, ते काही ऑइल पेंट असो, तो एक सिल्वर कलरायचा तो असो, कुठलाही रंग असो तो यायचा. बरं, त्यानंतर तेलाने तो जायचा नाही, अनेक दिवस तो तसाच राहायचा. मग साबण जो असायचा कपडे धुण्याचा तो वापरायला लागायचा. पण ही एकूण जी धमाल असायची ना, कारण ते त्यात एक खूप मी म्हटलं असं उत्स्फूर्तता होती, काही एक नुसतं निखळ आनंद होता. तर ते जे होतं ना, ती जी होळी आहे ती मला असं वाटतं की नंतर हळूहळू आता बऱ्यापैकी लोपच पावत चालली आहे. माझी अशी अपेक्षा आहे की अजूनही असेल. आता ते सगळं खूप विचार आपण करायला जे लागलो आहे, कारण सोशल मीडिया आपल्याला जे काय मार्ग दाखवतो, हे सगळं शिकवतं की हे चांगलं हे वाईट, त्याच्यात कधी कधी तो निखळ आनंद म्हणाला तो विसरतोय. पण मला वाटतं आमच्यासारखी काही मंडळी आहेत जी दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेतात, पण स्वतः मनसोक्त आनंद लुटतात. रंग काढण्याचा अनुभव तुषारने सांगितला, तुमचाही काही प्रोसेस होती का रंग काढ? बापरे हो, ते तर म्हणजे आता तरी थँकफुली आता ना खरंच निघणारे रंग येतात. पण पूर्वी मला आठवते की रंगून आल्यानंतर आई थोडे दिवस चिडलेलीच असायची की कॉलेज बिलेजमध्ये असताना ठीक आहे की दुसऱ्या दिवशी सकाळी इथे थोडासा लाल दिसतोय, इथे थोडासा काळा दिसतोय, पण आपण आत्ता काम करत असताना दुसऱ्या दिवशी ते परवडत नाही पाहिजे याची काळजी आपण घेतो. पण पूर्वी अनेक दिवस रंग दिसत राहायचा. मी म्हणजे माहिती आहे का, जो आता आपला प्रत्येक वेळेस एक जो फॅन आहे, जो प्रत्येक कुठेही जगात असेल तरी जातो आणि तो सचिन तेंडुलकरांचा फॅन वगैरे की तो तिरंगा रंगवलेला असतो क्रिकेट टीमला, तसं काहीतरी आमचं असायचं की तिरंगा नाही पण एक समजा अर्धी बाजू ही सिल्वर ऑइल पेंट असेल, एक अर्धी बाजू काहीतरी काळा किंवा हिरवा, आणि अशा प्रकारे जास्तीत जास्त एक काहीतरी नाही लाल झालाय, मान लाल झाली आहे वगैरे असं सगळं झालंय. आणि मग त्या दिवशी संध्याकाळी असं आई खूप ओरडली की वाटायचं जाऊ दे पुढच्या वर्षी असं नाही.
पुढच्या वर्षी तसंच व्हायचं आणि तरीही होळी म्हटलं की खाणं आलं, रेलचेल आली पदार्थ, त्याच्याबद्दलही थोडंसं सांगा तुमच्या होळी खाण्या. म्हटलं की पुरणाची पोळी आली. Yes. त्यामुळे मला वाटतं की मुळात काय आहे की लहान असताना तर घरात जे काय आपण गोडधोड बनवतो आणि कुटुंब जेवतो असं आहे. आताही तेच होतं. आता आपला एक एक्सटेंडेड परिवार असतो आपल्या मित्रांचा. म्हणजे आता मध्ये तर आता तरी थोडंसं आपण एकाच ठिकाणी करतो, पण एक मधला असाही पिरियड आपल्या आयुष्यात येतो जेव्हा आपण 4 ठिकाणी रंगपंचमी खेळायला जातो. सो तो त्या वयाची ती जी गंमत आहे ती करत आता मला वाटतं माझ्या घरी म्हणजे मानवी जिथे राहते तिथे घराखाली होळी खेळणं, मग माझे अत्यंत जवळचे काही मित्र आहेत ते येतात आणि मग ते होळी कॉफी शॉप आहे तिथे त्या कॉफी शॉप टेक अवे कॉफी त्याची एक वेगळी गंमत आहे. तुषार तुझी म्हणजे साधारणपणे यातलं बऱ्यापैकी सारख्या गोष्टी आहेत, फक्त कॉफी नसायची. दुसरं काय ते प्रत्येकाचं म्हणजे आता इकडे सांगणं जरा पण आणि प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल चॉईसवर असायचं. जे असेल तो ग्लासाचा आतमधला रंगाचा जो द्रव्य असायचा त्याचा रंग वेगवेगळा असायचा, पण कॉफी किंवा चहा नक्कीच नसायचा. ग्लास तशीच असते, त्याच्यात काय कोण नाही, मला तुला तेच विचारायचं होतं. म्हणजे अनेक जणांच्या अशा काहीतरी चुकीचं किंवा फसवून भांग दिल्याच्या आठवणी असतात. तुम्हाला कधी असं प्रकार घडलाय का तुमच्या बाबत? नाही, तसं भांग कोणी फसवून नाही दिली. म्हणजे म्हणजे माहिती होतं की भांग आहे, तर तशी फसवून कोणी खरं तर असं माझ्या अजूनपर्यंत झालेलं नाही. म्हणजे तुमच्या बाबतही तसं काही आठवण? आणि शेवटचाच प्रश्न, होळी म्हटलं की वाईट गोष्टींचं दहन आपण असं म्हणतो, तर तुम्हाला दोघांनाही माझा प्रश्न असा आहे, अशा कोणत्या गोष्टी आहेत समाजातल्या सध्याच्या की त्याचं दहन व्हावं असं तुम्हाला वाटतं? असं करायचं म्हटलं तर म्हणायला खूप आहे. आणि असं म्हणायचं म्हटलं तर मला वाटतं माझ्या आयुष्यात इतकी चांगली माणसं आहेत ती आपापल्या परीने इतकी चांगली कामं करत असतात. जर कुठेतरी हलतंय असं वाटलं तर त्याची काळजी घ्या. दॅट्स इट. बाकी आय थिंक हे जग सुंदर आहे. आहेत म्हणजे नक्कीच खूप गोष्टी आहेत, पण त्या सांगत बसलं तसं लेक्चर देण्यासारखं होईल तसं काही नाही. पण मला असं वाटतं बेसिक एक गोष्ट आता ठेवायला पाहिजे की सगळे आपण खूपच हल्ली जरा अतिसंवेदनशील झालो आहे लहान सहान गोष्टींना, आणि त्यामुळे कुठेतरी जो एक मी म्हटलं असं निखळ आनंद होतो तो कुठल्याच गोष्टीचा आपण घेऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीत काहीतरी आपण हा विचार करतो किंवा अरे असं का, किंवा त्याने असं, तिने असं, हा तसा, ती तशी. तर तसं विचार न करता मला वाटतं हा जरा कुठेतरी अतिपणा आहे, तो जरा आपण बाजूला सारून निखळ आनंद, अकृत्रिम गोष्टी, नॅचरल एन्जॉयमेंट करायला लागूया. आणि हर्षदा म्हणते तसं आहेत ना, चांगल्या गोष्टी पुष्कळ आहेत, त्याच्यावर जरा फोकस करूया ना. आणि आता तुम्ही खूप आनंद देताय आम्हाला सगळ्यांना. तुमच्या मालिकेला एवढा भरभरून प्रतिसाद मिळतोय, तर खूप खूप धन्यवाद आणि भेटू पुन्हा. सगळ्यात महत्त्वाचं होळी आहेच, पण त्याच्यानंतर नवीन आठवडा सुरू होतो. सोमवार ते रविवार संध्याकाळी 8 वाजता पाहायला विसरायचं नाही. लक्ष्मी निवास फक्त झी मराठीवर. हर्षदाताई, आता आव्हान करण्याची गरजच राहिलेली नाहीये, कारण लोकांना ती आता सवय झालेली आहे. त्यामुळे म्हणाल तसं की आमचे व्हिडिओज अपलोड झाले की तुम्ही सतत लगेच बघता. बघा, याही व्हिडिओला खूप प्रतिसाद मिळणार आहे. धन्यवाद. तसं चालू ठेवा. थँक्यू. थँक्यू. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा होळीच्या.